नमस्कार, मी राजगुरू ज्ञानेश्वर दिनेश, इयत्ता 9वीचा विद्यार्थी, श्री डी बी काकडे विद्यालय पाटेवाडी येथे महावाचन उत्सव या अंतर्गत मी जे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेले गौतम बुद्ध आणि त्यांचे धम्म हे पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचल्यानंतर मला जे शिकवण आणि जे कळलं ते मी तुम्हाला आज माझ्या शब्दात सांगणार आहे. हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले तेव्हा ते मला खूप प्रेरणादायक वाटले. या पुस्तकामध्ये श्री गौतम बुद्धांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण अतिशय सोप्या व सरळ भाषेमध्ये समजावली आहे. डॉक्टर आंबेडकर सांगतात की बुद्धांचा धम्म हा केवळ धर्म नसून तो जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला अहिंसा, करुणा, समता, सत्य आणि संयम यांचे महत्त्व समजले. भगवान बुद्धांनी सांगितले आहे, माणसाची खरी ओळख त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरून होते. सर्व माणसे समान आहेत आणि कोणाशी भेदभाव करू नका. हा संदेश मला खूप महत्त्वाचा वाटला. हे पुस्तक वाचल्यानंतर मला माझ्या विचारांमध्ये बदल झाला. हे पुस्तक माझ्या विचारांमध्ये बदल झाला. राग व हिंसा यांमुळे समस्या वाढतात, पण शांतपणे विचार केल्याने त्या समस्यांचा समाधान देखील नक्कीच मिळते हे मला कळलं. जीवनामध्ये योग्य निर्णय कसे घ्यायचे हे या पुस्तकातून चांगले शिकवण मिळते. म्हणून मला वाटते प्रत्येकाने हे पुस्तक आयुष्यात एकदा तरी वाचायला हवे, कारण या पुस्तकातून आपल्याला चांगला माणूस बनण्याची आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते.